Okay, we'll start next class. पुढचा स्टार मारा, मोठा स्टार मारा. RC circuits. This is going to be very important section. RC circuits. RC circuits. Okay. R stands for resistors आणि C stands for capacitors. बघा. आतापर्यंत आपण जे काही सर्किट्सचा स्टडी केला, जे काही कॅपॅसिटर्सचं कॉम्बिनेशन बघितले, कॅपॅसिटर्स मधून चार्ज कसा फ्लो होतो वगैरे सगळं जे काही बघितलं आतापर्यंत या चॅप्टर मध्ये, त्यामध्ये आपण कुठंच रेझिस्टन्सचं कन्सिडरेशन केलं नाही. आपण काय अज्युम केलं, त्याच्यात समजा 4-5 कॅपॅसिटर्स असतील तर 4-5 कॅपॅसिटर्स मध्ये आपण असं बघितलं नाही की त्याचा रेझिस्टन्स पण होते. पण रिअल लाईफ मध्ये असं होतं का की फक्त एका सर्किट मध्ये फक्त कॅपॅसिटरच आहे? असं रिअल लाईफ मध्ये होतच नाही का? सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे द कंडक्टिंग वायर्स देमसेल्व्ह हॅव सम रेझिस्टन्स. ओके, आणि रेझिस्टन्सची गरज लागतेच तुम्हाला. ओके, कारण जेव्हा अगोदर करंट फ्लो होतो, करंट फ्लो होच्या वेळेला जर रेझिस्टन्स जर 0 असेल तर करंट विल फ्लो, इन फॅक्ट करंट लॉट ऑफ करंट विल फ्लो. सो यू हॅव टू हॅव रेझिस्टन्स. सो इन ऑल real life cases there is a combination of resistance and capacitance. So that's why we are studying RC circuits. Baga, let's see RC circuits. RC circuits मी तुम्हाला याच्या अगोदर म्हटलं होतं की आपण कॅपॅसिटरचं चार्जिंग आणि डिस्चार्जिंग हे आपण डिटेल मध्ये शिकणार आहे. बघा, आपण आता दॅट इज द टाइम नाउ वी आर गोइंग टू स्टडी. लेट अस फर्स्ट स्टडी ह्याच्यात आरसी सर्किट्स मध्ये एक सब टॉपिक द्या, चार्जिंग. फर्स्ट म्हणा चार्जिंग ऑफ कॅपॅसिटर्स. चार्जिंग ऑफ कॅपॅसिटर. ओके, चार्जिंग म्हणजे काय? तुम्ही एका कॅपॅसिटरला एनर्जी सोर्सशी कनेक्ट करा, सेलशी कनेक्ट करा, आणि काय होईल त्या हळू इनिशियली तो कॅपॅसिटर चार्ज नाहीये, त्याचा चार्ज काहीतरी वेगळा आहे, पण हळूहळू त्याच्यावर चार्ज डिपॉझिट होतोय. आणि असा वेळ येईल जेव्हा त्याचा चार्ज मॅक्सिमम होईल. आपण त्याला काय म्हणतो? त्या स्टेजला जेव्हा एखादा कॅपॅसिटर इज फुल्ली चार्ज्ड टू इट्स लिमिट्स, त्याला काय म्हणतो आपण? वी कॉल इट स्टेडी स्टेट. स्टेडी स्टेट अचीव्ह झाल्यानंतर मग देयर इज नो नीड ऑफ फ्लो ऑफ चार्ज. चार्ज फ्लो व्हायची गरज त्यानंतर नसते. लक्षात घ्या, हा टॉपिक जो आहे हा टॉपिक फार केअरफुली लेक्चर्स ऐका ह्याची, आणि नसेल कळत तर इमिजिएटली विचारायचं, थोडं गणित आहे. देयर इज सम गुड मॅथ्स हियर. ओके, आणि कळलं नाही तर इमिजिएटली लेट इट क्लॅरिफाय. लेट अस सी चार्जिंग. तर काय होतं बघा, समजा आरसी ना, हे रेझिस्टन्स काढतो मी, आर हा एक रेझिस्टर आहे आणि एक कॅपॅसिटर आहे. ओके, आणि ही एक सेल आहे. ठीक आहे, आणि दिस इज अ की. काय एक की, सध्याची की ओपन आहे. ओके, ऍट टाइम टी इक्वल टू 0 म्हणजे अजून लक्षात घ्या, या आपण चार्जिंग बघतो ना, म्हणजे लेट अस बिगिन फ्रॉम स्टार्ट फ्रॉम बिगिनिंग. आता हा जो कॅपॅसिटर आहे त्याचे कॅपॅसिटन्स सी आहे, हा रेझिस्टन्स त्याचे रेझिस्टर आर आहे, त्याचा रेझिस्टन्स किती आहे? आर आहे. अच्छा, असं आहे. हा सीन कधी आहे? बिफोर, जेव्हा सर्किट आहे अजून क्लोज करायचंय. बरं, मला सांगायचं करंट किती फ्लो होईल? 0, कारण सर्किट ओपन आहे. सर्किट ओपन आहे, ह्याच्यावर चार्ज पण किती आहे? 0 चार्ज, नो चार्ज, नो चार्ज, नो फ्लो, एव्हरीथिंग स्टँड स्टिल. ह्याचा आउटपुट जर व्ही असेल तर कळतंय? नो चार्ज टू फ्लो. आता काय होईल बघा, जर मी ही की क्लोज केली, मी ही की क्लोज केलेली. अच्छा, क्लोज केली म्हणजे काय झालं? ऍट टाइम टी इक्वल टू 0 म्हणून जस्ट ऍट द टाइम ऑफ क्लोजिंग काय झालं बघा, की क्लोज केल्या केल्या काय झालं बघा, असं सर्किट झालं. अच्छा, हे कधी आहे? ऍट टाइम ऍट टी इक्वल टू 0. ऍट टी इक्वल टू 0, दिस इज टी बिफोर टी इक्वल टू 0. आता दिस इज ऍट टाइम एक्झॅक्टली ज्या इन्स्टंटला तुम्ही हे बटन चालू केलं, सर्किट क्लोज केलं आणि तुमचं स्टॉपवॉच चालू केलं, ऍट टाइम टी इक्वल टू 0 असं सिच्युएशन आहे. अच्छा, ऍट टाइम टी इक्वल टू 0 काय होईल? यात पोटेन्शियल डिफरन्स क्रिएट झाला,
कारण सर्किट क्लोज झालं. ओके, जर ह्याचा जर पोटेन्शियल आपण 0 व्होल्टची घेतलंय, या पॉईंटचं पोटेन्शियल 0 व्होल्ट घेतलं या टर्मिनलचं, तर ह्याचं पोटेन्शियल किती राहील? V राहील ना. अच्छा, ह्याच्या पोटेन्शियल 0. आता ह्याच्यावर अजून चार्ज 0च आहे, कॅपॅसिटरवर चार्ज 0 आहे, अजून कॅपॅसिटरवर चार्ज डिपॉझिट झालेला नाहीये, चालू कॅपॅसिटरवर चार्ज डिपॉझिट व्हायला चालू आता होणार आहे, अशी स्थिती आहे. तर या इन्स्टंटला ह्याच्यावर चार्ज किती आहे? 0 कूलम. ह्याच्यावर किती आहे? 0 कूलम चार्ज. नाही, आता 0 कूलम चार्ज असल्यामुळे ह्याच्या अक्रॉस पोटेन्शियल डिफरन्स पण 0 आहे. V इक्वल टू Q बाय C ना, ह्याच्यावर Qच नसल्यामुळे याच्या अक्रॉस ड्रॉप काहीच नाहीये पोटेन्शियलचा. अरे कळतंय का? मग हे जर 0 असेल तर इथं पण काय राहणार? 0. अरे कळतंय? कारण पोटेन्शियलचा ड्रॉप काहीच नाही, तर पोटेन्शियल काय राहणार? 0 राहणार. अच्छा, इथं पोटेन्शियल 0, इथं V, इथं R. तर मला सांगा या इन्स्टंटला किती करंट फ्लो होईल? समजा I करंट फ्लो झाला, या इन्स्टंटला किती करंट फ्लो होईल? समजा I करंट फ्लो होतोय, तर मला काय म्हणता येईल? I इज इक्वल टू, बोला, I इज इक्वल टू पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस रेजिस्टन्स अपॉन R ना, म्हणजे V बाय R असं लिहू का मी? I इक्वल टू V बाय R लिहू का मी? ओके, हे कधीचा सीन आहे हा? जस्ट चालू केल्याचा सीन आहे. अच्छा, आता लेट अस टेक अ सर्किट ऍट टाइम एनी टाइम t. सर्किट चालू केलेलं आहे, मी स्टॉपवर चालू केलेलं आहे, आणि आफ्टर सम टाइम t मी चित्र काढतो. काय होईल बघा, हा रेजिस्टन्स आहे, हा कॅपॅसिटन्स आहे, आणि ही तुमची सेल आहे. ओके, हा व्हॉट इज ह्या सीन कधी आहे? दिस इज ऍट टाइम t इक्वल टू t, ऍट सम टाइम t. अच्छा, मला काय होईल सांगा? ह्याच्यावर काहीतरी चार्ज डिपॉझिट झाला असेल ना t पर्यंत, सम चार्ज विल डिपॉझिट. अच्छा, समजा ह्याच्यावर Q चार्ज डिपॉझिट झाला, ह्याच्यावर किती चार्ज झाला डिपॉझिट? Q, म्हणजे या प्लेटवर मायनस Q आणि या प्लेटवर प्लस Q चार्ज डिपॉझिट झाला. अच्छा, आता पोटेन्शियल डिफरन्स कसा असेल बघा, हा 0 पोटेन्शियल, हे V पोटेन्शियल असेल, इथलं पण पोटेन्शियल किती? V, इथलं किती? 0. हा, पण आता ह्याच्यामध्ये काहीतरी पोटेन्शियल डिफरन्स क्रिएट झालं. V इक्वल टू Q बाय C, किती क्रिएट झालं? V इक्वल टू Q बाय C, म्हणजे इथलं पोटेन्शियल आता किती असणार आहे? आता इथलं पोटेन्शियल 0 असणार आहे. अगोदर 0 होतं ना इथलं, हे 0 म्हणून अगोदर हे पण 0 होतं, कारण ह्याच्या क्रॉस पोटेन्शियलचं काहीच नुकसान होत नाही, म्हणून तेच कंटिन्यू होणार. आता ह्याच्या क्रॉस ड्रॉप होणार ना पोटेन्शियलचा, म्हणजे इथलं पोटेन्शियल असणार आहे किती? कितीनी चेंज झाला? Q बाय C ना, म्हणजे ह्याचं पोटेन्शियल असणार आहे Q बाय C. या पॉइंटचं पोटेन्शियल किती असणार आहे? Q बाय C. अच्छा, आता नाव लुक ॲट, आता जर हा करंट जो I फ्लो होतो, आता जो हा I फ्लो होणार आहे तो काय लिहूया? तर हा I जो आहे तो I ऍज अ फंक्शन ऑफ टाइम t असेल ना. I जो असेल हा I जो आहे, मोठा लिहू का मी? हा I आहे, काय असणार आहे बघा, I इज इक्वल टू पोटेन्शियल डिफरन्स V मायनस Q बाय C अपॉन R. अरे कहते हैं I इक्वल टू V बाय R ना, डेल्टा V बाय R ना. अच्छा, इतका पोटेन्शियल डिफरन्स याच्या अक्रॉस क्रिएट झालेला असेल, असं सगळं चित्र असेल. ओके, आता मला काय करायचं? हा जर I मला ऍज अ फंक्शन ऑफ टाइम काढायचा, तर मला काढता येईल का? बघा, मला काय करायचं? लिसन, मला हे चार्जिंगची प्रोसिजर काढायची ना. म्हणजे चार्जिंग जेव्हा मी चालू केलं, हे चार्जिंग चालू केलं, जेव्हा असं दाबलं तेव्हा चार्जिंग चालू केलं ना, कॅपॅसिटरचं चार्जिंग, म्हणजे सेलचं डिस्चार्जिंग, कॅपॅसिटरचं चार्जिंग. बरोबर, लक्षात घ्या. कॅपॅसिटरचं आपण डिस्कस करतोय, चार्जिंग ऑफ कॅपॅसिटर बघतोय मी. ओके, सेलचं चार्जिंग होत नाहीये, सेल डिस्चार्ज होतीये, म्हणून कॅपॅसिटर चार्ज होतोय. अच्छा, आता मला सांगा, जसं जसं थोडा वेळ टाइम पुढे जाईल तसं Q वाढत जाईल ना, Q वाढत जाईल. अच्छा, Q वाढत गेला की I कमी होत जाईल. बघा, Q वाढत गेला की I कमी होत जाईल की नाही जाईल. आता मी काय करतो, हे थोडंसं सिम्प्लिफाय करते का, CV मायनस Q अपॉन RC असं लिहू मी ना. अच्छा, पण मला आता हा जो I आहे, हा I कॉन्स्टंट असेल का? तर नाही, कॉन्स्टंट असणार आहे. हा काय होता? हा कॉन्स्टंट आहे, कारण तो एका विशिष्ट टाइमला आहे ना. दिस इज ॲट अ स्पेसिफिक टाइमला आहे हा. ओके, हा कॉन्स्टंट आहे का? नाही. का? तर Q कॉन्स्टंट नाहीये, Q टाइम नुसार बदलतोय, म्हणजे Q टाइमवर डिपेंडेंट असल्यामुळे मला काय लिहिता येईल, हा I कशाचा फंक्शन आहे? इट्स अ फंक्शन ऑफ टाइम बेसिकली.
दिस आय इज अ फंक्शन ऑफ टाइम. जसे जशी वेळ पुढे जाते असा हा आय चेंज होतोय. आपल्याला थोडा अजून डिटेल अनालिसिस करायचं झालं तर बघ मी काय करतो. हा आय जे आहे मला माहिती आय काय आहे. आय इज dq by dt, रेट ऑफ फ्लो ऑफ चार्ज. आय ऍज अ फंक्शन ऑफ टाइम मला कसं लिहिता येईल, dq by dt असं लिहिता येईल. ओके, व्हॉट इज dq by dt? वेल मला माहिती आहे आय इक्वल टू दिस ना, आय राईट cv मायनस क्यू अपॉन rc असं लिहू का मी. अच्छा, साइड फ्लिप करा, काय लिहिता येईल मला, dq अपॉन cv मायनस क्यू इक्वल टू dt इंटू rc. अरे बोला, असं लिहिता येईल का मला. अच्छा, आता मी इंटिग्रेट करतो, कारण मला काय काढायचंय, हा जो क्यू आहे ह्या क्यूचं मला रिलेशन काढायचं टाइम बरोबर. टाइम कसा कसा चेंज होईल की क्यू कसा कसा चेंज होईल मला हेच काढायचं. मग काय करतो, मी इंटिग्रेट करतो. ओके ओके, आता याचं इंटिग्रेशन कसं करायचं, ह्याचा एक सिंपल फॉर्म्युला आहे. ओके, एक फॉर्म्युला तुम्हाला माहिती पाहिजे, हा नोट डाऊन करा. आपल्याला सिंपल इंटिग्रल्स माहिती आहेत. तुम्हाला हे माहिती आहे का, 1/x dx इंटिग्रेशन काय आहे हे, नॅचरल लॉग ऑफ x. हे आपण करत आलो आतापर्यंत बऱ्याचदा. अच्छा, इंटिग्रेशन अजून एक असतं इंटिग्रल, तो म्हणजे ax प्लस b dx. इंटिग्रल 1/ax प्लस b dx. ओके, तो काय असतो, 1/a इंटू नॅचरल लॉग ऑफ ax प्लस b. कळतंय? ओके, हा इंटिग्रल लिहून घ्या तुमच्याकडे. दिस यू शुड रिमेंबर. आपल्याला या चॅप्टर मध्ये आणि पुढे पण रेडिओ ऍक्टिव्हिटी आपण पुढे शिकणार आहोत. त्यात इतकं नाही, पण या चॅप्टर मध्ये तर आपल्याला भरपूर लागणार आहे. हा जो डीके आहे, करंटचा डीके येत होतो. पुढे आपण डिस्चार्ज चार्ज, दोन डिस्चार्ज मध्ये पण बघणार आहे. फाईन, कळतंय? हे सगळे नोट डाऊन करून घ्या हा फॉर्म्युला. फाईन, आता नाव लुक ॲट दिस फॉर्म्युला. हा फॉर्म्युला बघा, लुक ॲट दिस अँड लुक ॲट दिस. ए काय आहे, हे 1/a मध्ये ए काय आहे, एक्स चा कोइफिशियंट आहे ना. याच्या ठिकाणी एक्स म्हणजे काय, अननोन आहे ना, व्हेरिएबल. याच्यात व्हेरिएबल क्यू आहे, क्यू चा कोइफिशियंट -1 आहे, म्हणजे इथं ए ची व्हॅल्यू -1 आहे. म्हणजे कसं लिहू मी हे, मायनस ए ची व्हॅल्यू -1 आहे ना, म्हणजे 1/-1 थोडक्यात. आता स्टेप करतोय मी, नॅचरल लॉग ऑफ ही अख्खी टर्म खालची, cv मायनस क्यू. अरे कळतंय का? ओके, कळतंय का? नाव आता हे -1/1 ते मायनस लिहून टाकतो ना सरळ नुसतं, इज इक्वल टू आरसी तरी कॉन्स्टंट आहे, दिस बिकम्स टी बाय आरसी. अच्छा, मला लेट मी पुट लिमिट्स टाकायचे राहिलेले. ओके, मला सांगा ऍट टाइम टी इक्वल टू 0 क्यू काय होता, क्यू काय आहे, काय क्यू इज चार्ज ऑन कॅपॅसिटर. ऍट टाइम टी इक्वल टू 0 चार्ज किती होता कॅपॅसिटरवर, 0 होता. ऍट टाइम टी इक्वल टू टी चार्ज किती झाला, क्यू. म्हणून असं आलेलं आहे. अरे कळतंय? फाईन, दिस इज इट. पुढे कसं करता येईल, हा मायनस काढून इथं ठेवू का मी, मायनस. ओके, आता टेकिंग रेझिंग पॉवर टू ई असं लिहिता येईल का मला, cv मायनस क्यू इज इक्वल टू e रेज टू मायनस टी बाय आरसी. तुम्ही असं कधी केलेलं आहे का, असं ऑपरेशन तुम्ही कधी बघितलेलं आहे का? बघा काय असतं हे, e रेज टू a इक्वल टू b असेल समजा, e रेज टू a इक्वल टू b. तुम्ही जेव्हा याचा नॅचरल लॉग घ्याल तेव्हा काय होतं, a इज इक्वल टू नॅचरल लॉग ऑफ b. बेसिकली कसं असतं हे, जेव्हा तुम्ही नॅचरल लॉग दोन्हीकडे घेता, e रेज टू a इज इक्वल टू नॅचरल लॉग ऑफ b, दोन्ही टेकिंग नॅचरल लॉग ऑफ बोथ साइड्स. अच्छा, हे e रेज टू a म्हणजे काय, a नॅचरल लॉग ऑफ e इज इक्वल टू नॅचरल लॉग ऑफ b. पण व्हॉट इज नॅचरल लॉग ऑफ e टू बेस e, नॅचरल लॉग म्हणजे बेस e असतो ना. लॉगॅरिथम तुम्ही जर पहिल्या लेक्चरमध्ये तुम्ही जेव्हा 11वीला जॉईन झाले तेव्हा तुम्ही लॉगॅरिथम तुम्ही थोडे बेसिक रूल्स शिकले असताल, तुम्हाला आठवत असेल. तर नॅचरल लॉग म्हणजे काय, लॉग टू बेस e. नॅचरल लॉग e कधी पण 1 असतो, त्यामुळे काय झालं, a इज इक्वल टू नॅचरल लॉग ऑफ b. ओके, आता ह्याच्याकडे बघा आणि ह्याच्याकडे बघा, म्हणजे अगोदर असं जर असेल तर ते मला असं लिहिता येईल का, असं e raised to a equal to b असेल तर असं लिहिता येईल का, a is equal to natural log of b. Can I write like this? अच्छा, मी जर आता असं हे असं लिहू शकत असेल तर हे असं लिहू शकत होतो ना, दे आर इंटरचेंजेबल, दे आर सेम ना. ओके, म्हणून मी काय केलं बघा, इथं काय लिहिलं मी, नॅचरल लॉग ऑफ b इक्वल टू a, नॅचरल लॉग ऑफ दिस इक्वल टू दिस इज इक्वल टू काय केलं मी,
ह्याचं असं लिहू शकतो ना मी, म्हणून बी इक्वल टू, हे बी आहे ना, बी इक्वल टू ई रेस टू ए, ई रेस टू ए, हा ए. अरे कळतंय का? लुक ॲट दिस सिंपल मॅथ आहे, आपल्याला हे मॅथ यायला पाहिजे. बघा परत नीट लक्ष द्यायच्याकडे. ओके, कम बॅक. मला असं लिहिता येईल हे, फाईन. पुढे काय करायचं? बघा पुढे काय करायचं. आता मला क्यू काढायचा आहे ना, क्यू काढायचा आहे फंक्शन ऑफ टाइम टी. क्यू इज इक्वल टू, इथं ठेवा, मला काय मिळेल, सी व्ही मायनस ई रेस टू मायनस टी बाय आर सी. ओके, काहीतरी राहतंय काहीतरी, राहतंय काहीतरी. बघा तेच म्हणलं, इथं आपण लिमिट्स ठेवले नाही. एनिवे मी तुम्हाला परत दाखवतो. बघा बघा, लुक ॲट दिस. मला काय माहितीये, बरं मला इंटिग्रेशन सॉल्व्ह करायचंय. कसं करायचं सॉल्व्ह? एक स्टँडर्ड इंटिग्रल तुम्हाला माहिती असायला पाहिजे. आपल्याला काय माहितीये, इंटिग्रेशन 1 अपॉन एक्स डीएक्स. बोला काय असतं हे? हे असतं नॅचरल लॉग ऑफ एक्स ln ना, नॅचरल लॉग म्हणजे लॉग टू बेस ई असं असतो हा. अच्छा, हे असं आहे. फाईन. अजून एक फॉर्म्युला तुम्ही लक्षात काय ठेवायला पाहिजे, तो म्हणजे इंटिग्रल ऑफ 1 अपॉन ax प्लस b dx इज इक्वल टू, नीट लक्ष द्या, ax प्लस b 1 अपॉन ax प्लस b dx. ह्याचा इंटिग्रल काय असतो हे तुम्हाला पाठ पाहिजे. यू शुड रिमेंबर दिस. काय असतो? x चा कोएफिशियंट जो आहे, x चा जो काही कोएफिशियंट a आहे, तो आपण लिहितो 1 अपॉन a, बाहेर काढतो त्याला, आणि लिहितो हे नॅचरल लॉग ऑफ हे फंक्शन अख्खं ax प्लस b. हे कसं आलं काय आलं आपल्याला काय फार घेणं देणं नाहीये. हे मॅथ्स मध्ये हे सगळं प्रूव्ह छान करता येत. एनिवे हे हा इंटिग्रल तुमच्याकडे कुठेतरी एका ठिकाणी लिहून घ्या. अशा ठिकाणी लिहून घ्या जे तुम्हाला एक सेट बनवा. तुम्हाला म्हटलं होतं मी की स्टँडर्ड इंटिग्रल, स्टँडर्ड डिफरन्शियल्स, ह्याच्या सगळ्याची लिस्ट बनवा, ट्रिग्नोमेट्रीची फॉर्म्युल्याची लिस्ट बनवा तुमच्याकडे. त्याच्यामध्ये हे मेन्शन करा. आपल्याला या चॅप्टर मध्ये हे भरपूर लागणार आहे. ठीक आहे. नाउ कम बॅक टू दिस. बघा, अच्छा हे लिमिट्स ठेवले मी असे. मग अशी आय थिंक लिमिट सांगत राहिले होते. ऍट टाइम टी इक्वल टू 0 क्यू किती आहे? क्यू 0 आहे ना. ऍट टाइम टी इक्वल टू 0 क्यू इक्वल टू 0 आहे. ऍट टाइम टी इक्वल टू टी क्यू किती आहे? टी आहे. बघा ना, ऍट टाइम टी इक्वल टू 0 चार्ज 0 याच्यावर, क्यू आहे काय? चार्ज ऑन कॅपॅसिटर तो 0 आहे. ऍट टाइम टी इक्वल टू टी तो चार्ज क्यू आहे, म्हणून ते लिमिट असे ठेवून टाकले मी. ते काय तुम्हाला मग अशी सांगायचं राहिलं होतं. ओके, कम बॅक. आता हा फॉर्म्युला बघा आणि हे लिहा. प्रयत्न करा लिहिता कसं येईल. ट्राय ऑन युअर ओन. स्वतः प्रयत्न करा. बघा प्रयत्न करून झाला असेल, कम बॅक. काय करता येईल? ए बाहेर काढलं ना. ह्याचा ए काय असतो? एक्स चा कोएफिशियंट. या ठिकाणी एक्स म्हणजे क्यू ना, व्हेरिएबल क्यू या ठिकाणी. त्याच्याबरोबर -1 आहे. ए ची व्हॅल्यू -1 म्हणजे -1 ला बाहेर काढलं. मायनस म्हणजे 1 बाय -1. -1 आहे ना ए ची व्हॅल्यू. एक्स च्या बरोबर जो आहे तो ए, -1 आहे क्यू च्या बरोबर. -1 ला बाहेर आणलं, 1 अपॉन -1 ला बाहेर आणलं. अच्छा, हा. आणि काय ह्याचं काय आता? इंटिग्रल नॅचरल लॉग ऑफ CV मायनस क्यू, आणि ह्याला लिमिट्स ठेवा 0 टू क्यू. कळतंय? इज इक्वल टू आरसी कॉन्स्टंट आहे आणि टी चं काय होणार? टी बाय आरसी. तसंच राहणार ना. dt चं इंटिग्रेशन टी ना, सिंपल. त्यात लिमिट ठेवा टी आणि 0, टीच राहील, आणि आरसी तरी कॉन्स्टंट आहे बाहेर. इंटिग्रेशन समजलं का? बघा आता हे -1 मायनस साइन इथं टाकू कमी. ठीक आहे, आय कॅन पुट इट हियर. मग इथं काय लिहू मी? नॅचरल लॉग ऑफ, पहिला अप्पर लिमिट ठेवा CV मायनस क्यू मायनस, आता क्यू च्या ठिकाणी 0 ठेवा. नॅचरल लॉग ऑफ CV इज इक्वल टू, हे मायनस साइन पलीकडे दिलं, मायनस टी बाय आरसी. असं करू का मी ह्याला? ओके. लॉगचा तुम्हाला एक सिंपल रूल माहिती असेल, लॉग ए मायनस लॉग बी. व्हॉट इज लॉग ए मायनस लॉग बी? हे आपल्याला सगळ्यांना माहिती पाहिजे. हे नसेल तुम्हाला येत नसेल तर एका ठिकाणी लिहून घ्या. लॉग ए मायनस लॉग बी इज इक्वल टू लॉग ऑफ ए बाय बी. लॉग ए
प्लस लॉग बी इज लॉग ऑफ ए बी. अरे कळतंय का? अजून काय आहे बघा. असं जर असेल लॉग ऑफ ए इज इक्वल टू बी असेल तर मला काय लिहिता येतं? ए इज इक्वल टू ई रेस टू बी. ए इज इक्वल टू ई रेस टू बी असं लिहिता येतं. कळतंय? म्हणजे हे पहिलं आहे, दुसरं आहे आणि तिसरं लॉगचा सिंपल रूल्स आहेत हे लॉगचे. जर असं असेल तर मला असं लिहिता येतं. ओके कळतंय? रेझिंग टू पॉवर ऑफ ई, ई म्हणजे ई ची पॉवर टेकिंग ई एज अ बेस असं मला करता घेता येतं. ओके हे आपल्याला तिन्ही लागणार आहेत. तिन्ही पेक्षा हे पण लागणार आहे. तर हे तिन्ही तुम्हाला माहित नसतील तर एका ठिकाणी चांगल्या ठिकाणी नोट डाऊन करा आणि तो स्टँडर्ड इंटिग्रल नोट डाऊन करा. एवढं गणित आपल्याला लागणार आहे. ठीक आहे. ओके कम बॅक. आता इथं काय लॉग ए मायनस लॉग बी काय झालं? लॉग ए बाय बी, लॉग ए बाय बी कळतंय इज इक्वल टू मायनस टी बाय आर सी. आता बघा तिसरा लॉ, जर हे असं असेल तर मला असं लिहिता येतं. म्हणजे मला काय लिहिता येईल तर CV मायनस क्यू अपॉन CV इज इक्वल टू ई रेस टू मायनस टी बाय आर सी. असं लिहू का मी? काही नाही, नॅचरल लॉग काढून ह्याची पॉवर ई नी वाढवायची म्हणजे ई टू पॉवर असं. अरे कळतंय? अच्छा मला काढायचं तर क्यू आहे, मग काय करता येईल? क्यू थोडं डायरेक्ट करू का मी? नाही ठीक आहे करतो स्टेप. CV मायनस क्यू इक्वल टू CV इंटू ई मायनस टी बाय आर सी असं लिहू. अच्छा क्यू ला इथं टाकलं, याला इथं आणलं तर काय लिहिता येईल? क्यू इज इक्वल टू CV कॉमन काढतो 1 मायनस ई रेस टू मायनस टी बाय आर सी. अरे कळतंय का तुम्हाला? अच्छा आता मला इथे या इक्वेशनला प्रेमाने बघा. व्हॉट इज दिस इक्वेशन? हे काय आहे मला सांगा. क्यू ऍज अ फंक्शन ऑफ टाइम आहे ना. हे रिलेशन मला काय सांगतंय? जसं टाइम पुढे जातोय, जसं टाइम वाढतोय असा हा क्यू काय होणार? हा क्यू वाढत जाणार. कसं बघा, टाइम वाढला तर ह्याचा इंडेक्स वाढणार. म्हणजे इंडेक्स या ईचा इंडेक्सची संख्या वाढणार. ही संख्या वाढली पण मायनस साइन मुळे हे कमी असणार. ई पेक्षा कमी ईच्या डोक्यावर जी व्हॅल्यू कमी कमी होत गेली टाइम नुसार तर काय ही व्हॅल्यू कमी होणार आणि 1 मधनं कमीत कमी व्हॅल्यू मायनस व्हायला लागली ही व्हॅल्यू वाढणार. म्हणजे थोडक्यात क्यू वाढणार. झेपलं नाही, डोंट वरी, दिस इज अ इक्वेशन बट दॅट्स हाऊ यू कॅन थिंक. व्हॉट इज दिस? परत सांगतो हे काय आहे. This is relation of Q. What is Q? Charge on capacitor. Relation of Q with time. कळतंय? फार इम्पॉर्टंट इक्वेशन आहे. अच्छा अजून एक थोडा अजून पुढे जाता येईल. CV. What is CV? What is CV? C आणि याच्या अक्रॉस असलेलं पोटेन्शियल CV. अच्छा मला एक सांगा. ऍट टाइम t इक्वल टू इन्फिनिटी किंवा एक मिनिट आपण एक काम करू. आपण जेव्हा स्टडी स्टेट आपण बघितली स्टडी स्टेट. व्हॉट इज स्टडी स्टेट? स्टडी स्टेट मध्ये वेळेला काय होतं? करंट स्टॉप फ्लोइंग म्हणलं आपण. स्टडी स्टेट मध्ये काय काय होतं? म्हणजे ते रेजिस्टर काढून टाकू का? हा रेजिस्टर असून नसल्यासारखं आहे, काही कामाचाच नाहीये. सी ह्याच्यावर अख्खं पोटेन्शियल ह्याच्या व्ही च्यावर जाईल ना. हे जे व्ही आहे हे काय आहे? ऍट स्टडी स्टेट असं म्हणू का मी? ऍट स्टडी स्टेट. ऍट स्टडी स्टेट मी काय म्हणतो? काय होतं? करंट स्टॉप फ्लोइंग ना, म्हणजे I0. अच्छा I0 झाला याचा अर्थ काय? ह्याच्यातून काय करंट पास होत नाही. अरे करंटच पास होत नाही तर रेजिस्टन्स काही आहे काय नाही काय फरक पडतो? कारण रेजिस्टन्सच्या अक्रॉस पोटेन्शियल डिफरन्स किती असतो? IR असतो. IR. पण I0 म्हणजे पोटेन्शियल ड्रॉप अक्रॉस रेजिस्टन्स 0 म्हणजे सगळा हा पोटेन्शियल डिफरन्स V जो आहे तो कोणाच्या अक्रॉस आला? आता C च्या अक्रॉस आला. अरे कळतं? आणि C वर चार्ज म्हणजे ह्याच्या बेसिकली आता काय झालं? हे जर V असेल तर याचं पोटेन्शियल V झालं आणि हे 0 असेल तर पोटेन्शियल 0 झालं. म्हणजे सांगा मला सांगा ऍट स्टडी स्टेट चार्ज म्हणजे I कॅनर आहे Q मॅक्स असं लिहू. व्हॉट इज Q मॅक्स? मॅक्सिमम Q झाला ना स्टडी स्टेटला, हा फुल्ली चार्ज झाला. Q इक्वल टू CV असं लिहू का मी? Q मॅक्स. कळतंय? नाउ लुक ऍट दिस CV. म्हणजे मला सांगा हे CV काय आहे?
व्हॉट इज दिस CV? दिस CV इज नथिंग बट Q max, मॅक्सिमम Q. म्हणजे मला हे इक्वेशन कसं लिहिता येईल? Q इज इक्वल टू Q max 1 मायनस e रेस टू मायनस t बाय, आता बघा हा जो RC आहे, मला सांगा RC कॉन्स्टंट आहे, रेझिस्टन्स हा कॉन्स्टंट आहे, तो बदलत नाहीये. कळतंय? जरी करंट किती फ्लो झाला तरी रेझिस्टन्स मटेरियल डिपेंड करतो, तो त्या करंटवर डिपेंड करत नाही. तसा C पण मला सांगा, तुम्हाला जेव्हा मी C एक्सप्लेन केला तेव्हा तुम्हाला सांगितलं होतं की C डज नॉट डिपेंड ऑन V, C डज नॉट डिपेंड ऑन I. म्हणजे याच्यात V चेंज होऊ दे, I चेंज होऊ दे, जे काही चेंज व्हायचं होऊ दे, C आणि R कधी चेंज होणार का या सर्किटचे? नाही. जोपर्यंत तुम्ही हा सेटअप चेंज करत नाही तोपर्यंत RC चेंज होणार नाही. तर या RC ला नवीन टर्म वापरतात टाइम कॉन्स्टंट, टाऊ. बघा, लुक ॲट दिस ब्युटिफुल इक्वेशन. हे सुंदर इक्वेशन आहे. ओके, तर नवीन टाऊ काय आणलं बघा. व्हॉट इज दिस न्यू टाऊ? इथं लिहितोय मी. आय कॅन राईट वेअर टाऊ काय आहे? इज इक्वल टू RC. टाऊ काय आहे? RC. या टाऊला आपण प्रेमाने काय म्हणतो? टाइम कॉन्स्टंट. वी कॉल इट टाइम कॉन्स्टंट. अच्छा, टाइम कॉन्स्टंट. ओके, टाइम कॉन्स्टंट. ह्याचं डायमेन्शन काय असतं टाइम कॉन्स्टंटची? बघा, मला सांगा इंडेक्स कधी पण डायमेन्शनलेस पाहिजे असतो. आठवतंय डायमेन्शन, युनिट डायमेन्शन पहिला चॅप्टर. इंडेक्स इज ऑलवेज डायमेन्शनलेस. मग इंडेक्स डायमेन्शनलेस हवा असेल तर हे वरचं टाइम असेल तर खालचं RCचं पण डेफिनेशन, सॉरी RCचं डायमेन्शन पण मला टाइमच पाहिजे. म्हणजे व्हॉट इज डायमेन्शन ऑफ टाऊ इज T. आणि युनिट काय आहे? ह्याचं युनिट पण सेकंड आहे. अरे कळतंय? टाइम कॉन्स्टंट. कळतंय? ओके. आणि हा टाइम कॉन्स्टंट जो आहे तो या सेटअप साठी कॉन्स्टंट आहे. माय कॅन से दिस टाइम कॉन्स्टंट इज अ कॉन्स्टंट फॉर द सर्किट, फॉर द सेटअप, जोपर्यंत मी सेटअप मध्ये चेंज करत नाही. अरे तुम्हाला कळतंय? अच्छा, दिस इज अ व्हेरी ब्युटिफुल इक्वेशन. हे इक्वेशन काय देतं? व्हॉट इज दिस इक्वेशन? दिस इक्वेशन एक्सप्लेन्स टू यू charge on a capacitor, charge on a capacitor as a function of time. Very important, most important equation. म्हणजे बघा, ह्याला सर चार्जिंग ऑफ कॅपॅसिटर म्हणणार आपण. लक्षात घ्या. म्हणजे मला एक समरी कसं करता येईल का? समरी करता येईल का? काय समरी करता येईल? मला सांगा ऍट टाइम t इक्वल टू 0, म्हणजे बेसिकली टाइम t इक्वल टू एनिथिंग, 0, इन्फिनिटी, व्हॉटएव्हर, टाइम t इक्वल टू एनिथिंग, हे इतका चार्ज ह्याच्यावर असला पाहिजे. बघा, म्हणजे काय? ऍट टाइम t इक्वल टू 0, 0 सबस्टिट्यूट करून बघा. इथं काय येतं? टाइम t इक्वल टू 0 ठेवा. काय आलं? टाइम t इक्वल टू 0 म्हणजे e रेस टू 0 आला. e रेस टू मायनस 0 इज 0 ना. e रेस टू 0 इज ऑलवेज 1. एनिथिंग रेस टू 0 इज 1. 1 मायनस 1 0, म्हणजे हे 0, हे 0, म्हणजे q किती झाला? q झाला 0. आला हे टाइम t इक्वल टू 0, q इक्वल टू 0. हो ना, ह्याच्यात q 0 होतं ना ऍट टाइम t इक्वल टू 0. बरोबर आहे? ओके, म्हणजे माझं बरोबर आहे. अच्छा, मला सांगा मग ऍट टाइम एनिथिंग इक्वल टू t, ऍट टाइम इक्वल टू t, q ची व्हॅल्यू किती आहे? तीच ना. q max 1 मायनस e बाय t बाय टाऊ, हे एनी टाइम t. अच्छा, आता मला सांगा काय होईल किंवा किती वेळा, ऍट व्हॉट टाइम इट विल अचीव स्टेडी स्टेट. स्टेडी स्टेट तो कधी अचीव करेल? मला सांगा स्टेडी स्टेट अचीव करणं म्हणजे काय करणं? Q शुड बिकम इक्वल टू Q max ना. मला काय म्हणता येईल? ऍट स्टेडी स्टेट, ऍट स्टेडी स्टेट काय व्हायला पाहिजे? Q शुड बिकम इक्वल टू व्हॉट? Q max. ह्याचा तो चार्ज जो आहे तो मॅक्सिमम झाला पाहिजे. अच्छा, Q शुड बिकम इक्वल टू Q max. मग हे इथं सबस्टिट्यूट करा. बघा, हे इक्वल झालं म्हणजे कट झालं. कट झालं म्हणजे काय पाहिजे? दिस शुड बिकम इक्वल टू 1, म्हणजे 1 मायनस e रेस टू मायनस t बाय टाऊ शुड बी इक्वल टू 1. हे 1 आणि 1 कट झालं म्हणजे काय व्हायला पाहिजे? e रेस टू मायनस t बाय टाऊ शुड बी इक्वल टू 0. अरे कळतंय? आता ही e रेस टू मायनस t बाय टाऊ म्हणजे असं लिहू का मी? 1 अपॉन e रेस टू मायनस t बाय टाऊ, आता मायनस नाही प्लस t बाय टाऊ. रेसिप्रोकल घेतला की हे इंडेक्स प्लस मायनस होत असतो ना, असं लिहिलं. म्हणून तुम्हाला म्हणतो ह्याच्यात जरा चांगलं गणित आहे, त्यामुळे घाबरायची काही गरज नाही. मला सांगा
कुठल्या तरीचा रेसिप्रोकल जर 0 येत असेल तर त्याचा ती व्हॅल्यू किती असली पाहिजे? इन्फिनिटी. म्हणजे e रेस टू t बाय टाऊ शुड बी हाऊ मच? इन्फिनिटी ना. 1 अपॉन इन्फिनिटी इज ऑलवेज 0 ना. अरे कळतंय? येस. हे जर इन्फिनिटी व्हायचं असेल तर टाइम काय पाहिजे? देअरफॉर म्हणजे समथिंग रेस टू इन समथिंग सम कॉन्स्टंट रेस टू समथिंग इज इक्वल टू इन्फिनिटी ना. म्हणजे ते समथिंग काय पाहिजे? समथिंग शुड ऑल्सो बी इन्फिनिटी. म्हणजे इन्फिनिट म्हणजे टी शुड बी इनफायनाइट. अरे कळतंय? अरे ही तरी व्हॅल्यू आहे ना 2.7 काहीतरी व्हॅल्यू असते ईची. अशा कुठल्या तरी आकड्याचा काहीतरी रेस्ड समथिंग जर इन्फायनाइटली मोठा असेल तर हा समथिंग जो रेस्ड वाला आहे तो पण इन्फायनाइटली मोठा पाहिजे ना. म्हणून टी बिकम्स इन्फिनिटी. व्हेरी इम्पॉर्टंट कन्क्लुजन. म्हणजे मला सांगा स्टेडी स्टेट अचीव कधी होतं? कधी होतं? ऍट टाइम टी इक्वल टू इन्फिनिटी. देअरफॉर स्टेडी स्टेट इज अचीव्ड at t equal to infinity. Very important conclusion. अच्छा. तुम्हाला याच्या अगोदर मी कधीतरी म्हणलेलं आठवतंय मला की कॅपॅसिटरवर इमिडिएटली चार्ज होऊन जातो कॅपॅसिटर. म्हणजे हा असं होतच असतं रिअल लाईफ मध्ये. तुम्ही कॉम्प्युटरला ऑन केलं की त्यातल्या सगळ्या गोष्टी इमिडिएटली चार्ज होऊन जातात जे काही कॅपॅसिटर्स असतात वगैरे होतं. मी तर म्हणलं फास्ट चार्ज होतो लगेच. इट टेक्स मिली सेकंड्स टू चार्ज. इथं तर म्हणतोय स्टेडी स्टेट अचीव्हज ॲट इन्फिनिटी. हा म्हणजे काय लक्षात घ्या. म्हणजे ऍक्च्युली बघायला गेलं याचा जर मी ग्राफ ड्रॉ केला. लेट मी फर्स्ट शो द ग्राफ. हे तुम्ही जर लिहून घेतलं असेल सगळं तर लेट मी गो टू ग्राफ. जर मी क्यू चा ग्राफ काढला. कसा ग्राफ काढला बघा. क्यू वर्सेस टी चा ग्राफ काढला. व्हॉट इज दिस? चार्ज ऑन द कॅपॅसिटर वर्सेस टी चा. ऍट टाइम टी इक्वल टू 0 चार्ज पण 0 आहे म्हणजे द ग्राफ टू स्टार्ट फ्रॉम ओरिजिन. बरं. त्यानंतर आणि हा एक्सपोनेन्शियल रिलेशन आहे. दिस रिलेशन इज एक्सपोनेन्शियल. आणि ऍट टाइम टी इक्वल टू इन्फिनिटी. ऍट टाइम टी इक्वल टू इन्फिनिटीला तो चार्ज क्यूमॅक्स ला पोहोचतो ना. अच्छा. म्हणजे जर मी ही जर क्यूमॅक्स ची लाईन काढली. हा झाला क्यूमॅक्स. अशी जर लाईन काढली ओके तर तो ग्राफ असा असला पाहिजे. इट्स अन एक्सपोनेन्शियल कर्व. हा कर्व या लाईनला टेकत नाही कुठं. टेकल्यासारखा वाटतो. टेकतो कुठे टेकतो? हा इन्फिनिटीला टेकतो. म्हणजे इन्फिनिटीला काय होतं? दिस क्यू बिकम्स इक्वल टू क्यू मॅक्स. अरे कळतंय का? ऍसिम्प्टोट म्हणतात त्याला. ऍसिम्प्टोट. ऍसिम्प्टोटस आहे हा ग्राफ या क्यू मॅक्स लाईनला. तुम्हाला कळतंय का? दिस इज अ ग्राफ. असा या ग्राफ दिस इज अ बिहेवियर ऑफ अ कॅपॅसिटर जेव्हा कॅपॅसिटरला आपण चार्जिंग करतो. अच्छा. आता हे झालं एक गणित झालं. हे झालं इक्वेशन झालं. हे तुम्हाला ग्राफ लक्षात ठेवा, पाठ करा. गुड इनफ. ह्याचा अर्थ समजून घ्या. ह्याचा अर्थ काय असतो? म्हणजे लक्षात घ्या हा कॅपॅसिटर अगोदर म्हणजे सुरुवातीला फास्ट चार्ज होतो आणि नंतर इतका स्लो चार्ज होतो. बघा एक आपण एक गणित करून बघू. काय करू बघा. किंवा गणित आपण विल वेट फॉर अ फ्यू मिनिट्स बिफोर वी गो टू गणित एनिथिंग. म्हणजे हा चार्ज सुरुवातीला पिकअप करतोय. सुरुवातीला काय करतो बघा. बेसिकली तुम्हाला एक सिंपल अजून एक गोष्ट सांगता येईल. तुम्हाला आता कसं कितपत मॅथ्स आवडतंय बघा. आय काय असतो? डीक्यू बाय डीटी ना. आठवतंय का? डीक्यू बाय डीटी इज नथिंग बट स्लोप ऑफ क्यू टी कर्व. डिफरन्शिएशनचा अर्थ काय असतो का कर्व मध्ये? स्लोप असतो. म्हणजे बेसिकली जर मी या कर्वला वेगळ्या वेगळ्या पॉइंटला जर मी टँजंट काढल्या कळतंय तर टँजंट काढला तर काय होतं? ह्या टँजंट काय दाखवतो? स्लोप ऑफ द टँजंट. जो टँजंटचा जो स्लोप उतार आहे स्लोप तो टँजंट काय दाखवतो? दॅट स्लोप इज आय करंट ऍक्च्युअली. अच्छा. मला सांगा स्लोप सगळ्यात जास्तीत जास्त कुठे आहे? इनिशियली. जसं जसं वेळ वाढत जातो तसं स्लोप कमी कमी होतोय. कळतंय? डू यू ऑब्झर्व? ओके. म्हणजे इनिशियली जेव्हा मी चार्जिंग चालू केलं तेव्हा करंट जास्त होता. स्लोप मॅक्सिमम होता. कळतंय? नंतर स्लोप कमी कमी होत गेला. म्हणजे करंट कमी कमी होत गेला. आणि तो करंट झिरो कधी झाला? किंवा हे मायनस डिक्यू. एनिवे नेव्हर माइंड. हे झिरो कधी झालं? स्लोप झिरो कधी होतो? एक्झॅक्टली ऍट इन्फिनिटी. म्हणजे बेसिकली होत नाही. ह्याचा अर्थ काय? एखादा कॅपॅसिटर जो आहे कॅपॅसिटर स्टेडी स्टेटला कधी येतो?
हे थोडं कॉन्ट्राडिक्टरी वाटेल तुम्हाला ऐकायला. कॅपॅसिटर स्टेडी स्टेटला कधी येतो तर स्ट्रिक्टली स्पीकिंग बघायला गेलं तर कधीच येत नाही. देर इज नो टाइम, कारण इन्फिनिटी ना. तुम्ही हे इन्फिनिटीला काय 10 तास म्हणू शकत नाही, एक दिवस म्हणू शकत नाही, 5-10 दिवस म्हणू शकत नाही, आठवडा म्हणू शकत नाही. इन्फिनिटी काय म्हणा, टाइम इक्वल टू इन्फिनिटी. म्हणजे बघायला गेलं तर एक्झॅक्ट तुम्ही जर कट टू कट जर एक्झॅक्ट बघायला गेले तर कुठलाही कॅपॅसिटर इट नेव्हर अचीव्ह स्टेडी स्टेट इन रिअल लाईफ. म्हणजे इन पेपर लाईफ, इन थेरोटिकली, नॉट रिअल लाईफ. थेरोटिकली बघायला गेलं तर कॅपॅसिटर अचीव्ह स्टेडी स्टेट ऍट टाइम इक्वल टू इन्फिनिटी. म्हणजे कधीच नाही. अरे कळतंय? हा. पण मग आता आपण मग स्टेडी स्टेट म्हणून गणित केली होती आपण. स्टडी स्टेट म्हणून गणित केली. मी तुम्हाला म्हणलं स्टडी स्टेट लगेच अचीव्ह होते. गणित केली आपण. अच्छा, नाउ लेट अंडरस्टँड दॅट कन्सेप्ट. लक्षात घ्या, ह्याला 50% चार्ज व्हायला काहीतरी वेळ लागतो. समजा एक समजा ह्याला 50% चार्ज व्हायला समजा 1 सेकंड लागला समजा. ओके, ह्याला 50% चार्ज व्हायला 1 सेकंड लागला. याला काय करायचं, येऊन उडणारा मुंगळा आहे. एनिवे, नंतर डिसेक्शन वगैरे केलं असतं, बायोलॉजीच्या क्लासमध्ये आला असतं. ओके, बघा. तर मी काय सांगतो तुम्हाला, आता तुम्हाला कसं विचारू मी, मलाच लेक्चर रिवाइंड करून बघावं लागेल का? हा, आठवलं. मी सांगत होतो की एखाद्या कॅपॅसिटरला समजा 50% चार्ज करायला, टू चार्ज इट टू हाफ कॅपॅसिटी समजा लागला 1 सेकंड लागला. बेसिकली 1 लागत नाही, फार मिली सेकंड मध्ये होतं काम ते. 1 सेकंड लागला तर 50%ला 1 सेकंड लागला, पहिल्या 50%ला. तर पुढच्या 50%ला पण 1 सेकंड लागणार नाही. पुढच्या 50%, पहिल्या 50%ला 1 सेकंड लागला तर पुढच्या 50%ला फार जास्त वेळ लागेल. जसं तो चार्ज होत जाईल तसं त्याचा घ्यायचा रेट पण कमी होत जाईल. समथिंग लाईक आपल्याला जेवण करायचंय. ऑब्झर्व केअरफुली. तुम्ही 3 दिवस काही जेवण केलं नाही, खाल्लं नाही, काहीच नाही, उपवास पडला, एकदम पोटात भूक लागली. तुम्हाला असं साधं काहीतरी पोळी साधी कुठे जर तुम्हाला न आवडणारी भाजी जरी असं विचार केला तरी पण तुम्हाला भूक लागायला लागली आहे, तोंडाला पाणी सुटतं, असं काय व्हायला, तुम्ही इतकं 3 दिवस काही खाल्लेलं नाही. आणि सपोज तुम्हाला असं एकदम आता खरंच तुम्ही 3 महिने कुठे बाहेर खाल्लं नसेल, बाहेर गेलं नसेल, आणि तुम्हाला असं काहीतरी एकदम वेज क्रिस्पी असं काहीतरी तुम्हाला आणून दिलेलं, समोर आणून ठेवलेलं, आणि भरपूर एकदम मोठी क्वांटिटी वडापाव किंवा असं हराभरा कबाब किंवा असं काहीतरी आणून ठेवलं समोर, आणि चटणी बिटणी असं एकदम ग्रीन चटणी आणि तो काही सॉस त्याचा आणून ठेवला, आणि तुम्ही एकदम 3 दिवस झाले काय खाल्लं नाही. तुमचा चार्ज अगोदर 0 होता, at t = 0 your charge is 0. your stomach has no food. Okay, तर तुम्ही immediately start eating. Your rate of eating is highly. म्हणजे तुम्हाला आजूबाजूला कोणी नसेल तर तुम्ही बक 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 दोन्ही हात भरून तोंड भरून खाल चालू करा. ऑब्वियसली इतकं लगेच खाल. सो युअर रेट ऑफ इटिंग, रेट ऑफ चार्जिंग, आता आपण चार्जिंग म्हणूया, तुम्ही स्वतःला चार्ज करता ना फूडनी, युअर रेट ऑफ चार्जिंग इज व्हेरी हाय. द फ्लो ऑफ फूड किंवा या ठिकाणी फ्लो ऑफ करंट इज व्हेरी हाय. जसं जसं तुमचं जर भूक भागत जसं जसं भागायला लागली आहे, असं तसं तुमचा खायचा स्पीड कमी कमी होत जाईल, कमी कमी होत जाईल. आता तुम्ही एक ठीक आहे, तुम्ही असं 3 भांड पॉट भरून आणले होते, तुमचं काय फेवरेट, त्यातलं तुमचा एक पॉटचा अर्धाच भरला, तुमचं पोट पण थोडं भरलेलं आहे. आता तुमचं खायचं स्पीड इतकं तुम्ही बघ खाणार का? नाही, आता थोडं असं निवांत एक असं खाल, आणि थोड्या वेळाने ते पण पोट अजून जा भरावं लागेल. प्रत्येक घासाघासाला तुमचं पोट भरायला लागलंय, आणि नंतर मग तुम्ही असं एकदम उचलाल आणि मग त्याला बघत खाल, आणि मग इकडं तिकडं बघाल, गप्पा गोष्टी कराल, आणि मग थोडंसं एखादा बाईट घेतला असं काहीतरी. पण तुमचं जर पोट फुल टाईट आलं तर इथपर्यंत भरलंय, असं म्हणतो ना, इथपर्यंत भरलेलं पोट एकदम फुल भरलेलं. तर तुम्ही कसं खाल मग ते? तुम्ही ते असं घ्याल, असं वास पण तुम्हाला घ्यायला नको वाटत होता, वास इतकं पोट भरलं, हालता येईना, आता श्वास घ्यायला पण तुमच्या लंग्सला एक्सपांड करायला पण जागा राहिलेली नाही, असं काहीतरी इमॅजिन करा. आणि तुम्ही थोडंसं फक्त बघाल त्याला आरामात. यू विल ईट अ लॉट सो इझिली, सो यू विल टेक ऑलमोस्ट इन्फायनाइट टाइम. तुम्ही आणि त्या घासानंतर पण तुमचा आता एक जरी घास टाकला की सगळं खालीच पडणार, असं काहीतरी इतकी वाईट सिच्युएशन आली.
तर तुम्ही खाणारच नाही ना. तुम्ही त्याकडे फक्त फूडकडे फक्त बघत राहाल किंवा बघायला पण नको वाटेल तुम्हाला. तुम्ही खाणार नाही म्हणजे काय? यू आर नॉट इटिंग मीन्स व्हॉट? हाऊ मच टाइम यू विल टेक टू इट? इन्फायनाइट. यू विल टेक इन्फायनाइट. समथिंग लाईक दिस हॅपन्स. सुरुवातीला तुमचं पोट जे आहे ते सुरुवातीला अर्ध भरायला किती वेळ लागला? बस 10 सेकंड. पट 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 खाल्लं. 10 सेकंड एखादा मिनिट. पुढचं उरलेलं 50% भरायला एक तास लागला. असं काहीतरी धरून चला. समथिंग सिमिलरली हॅपन. ह्याचा अर्थ असतो व्हॉट इज दिस इज अ मीनिंग ऑफ एक्सपोनेन्शियल फंक्शन. एक्सपोनेन्शियल म्हणजे काय होतं? जसं जसं ती व्हॅल्यू पुढे पुढे जात जाते तसं तसं त्याचा रेट पण कमी कमी होत जातो किंवा वाढत जातो. एक्सपोनेन्शियल ग्रोथ येऊ शकते, एक्सपोनेन्शियल कमी पण होऊ शकतं. असं आपण आता बघतोय एपिडेमिक जसं वाढत जातो तसं त्याचा ग्रोथ रेट पण वाढत जातो. कळतंय? ओके फाईन. आपण आता जास्त डिस्कशन नको. सो यू हॅव अंडरस्टूड इट. तर मग रिअल लाईफ मध्ये आपण आता जे काही प्रॉब्लेम सॉल्व्ह केले ते स्टडी स्टेट मानून केले आपण. अच्छा, ते स्टडी स्टेट का मानून केले मला एक सांगा. एखादा कॅपॅसिटर 90% चार्ज झाला, एखादा कॅपॅसिटर 90% चार्ज झाला किंवा 99% चार्ज झाला. टेक इट लाईक दिस. एखादा कॅपॅसिटर 99% चार्ज व्हायला काहीतरी वेळ लागला. 99% भरलाय बरं का. आता 99% 0 पासून 99% भरेपर्यंत त्याला जितका वेळ लागला होता, जेवढा काळ वेळ लागला, त्या वेळेपासून 99.99 पासून 99.99 जाईपर्यंत जो वेळ लागेल तो वेळ फार जास्त असेल. इट विल बी अ लॉट मोर टाइम. जितका वेळ 0 पासून 99 ला यायला लागला त्याच्या तुलनेमध्ये भरपूर मोठा वेळ त्याला लागेल 99 पासून 99.99 ला जायला. कळतंय? म्हणून आपण काय करतो, त्याला इतका वेळ लागतो तो वेळ आपण जमा धरतच नाही. वी जस्ट निग्लेक्ट दॅट टाइम. आणि आपण 99% लाच आपण म्हणतो स्टडी स्टेट आली, आपल्या कामासाठी स्टडी स्टेट आली. कळतंय? दिस इज रिअल लाईफ. बिकॉज यू कॅनॉट वेट. तुम्ही एखाद्या कॅपॅसिटरला चार्ज व्हायला यू कॅनॉट वेट. कळतंय? तर दॅट्स हाऊ इट वर्क्स. त्यामुळे आतापर्यंत आपण ते स्टडी स्टेट म्हणत होतो. आणि मी तर असं म्हणलं की स्टडी स्टेट लगेच येते. तर रिअल लाईफ मध्ये स्टडी स्टेट इज इन इमॅजिनरी स्टेट. रिअल लाईफ मध्ये एक्झॅक्ट स्टडी स्टेट येत नाही. तिथे टाइम इक्वल टू इन्फिनिटी येते. पण आपण एका ठिकाणी स्टडी स्टेट मानतो आणि ती स्टडी स्टेट अचीव झाली जेव्हा, लक्षात घ्या, कारण हा करंट पुढे इतका कमी 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 होतो. करंट 0.00005 एम्पियर वगैरे असं काय तर असेल, भरपूर झिरो. तर ऑलमोस्ट झिरो घेतो ना आपण. कळतंय का? ओके, म्हणून आपण स्टडी स्टेट मानतो. आणि रिअल लाईफ मध्ये अशा मानलेल्या स्टडी स्टेट अचीव व्हायला, मानलेली स्टडी स्टेट अचीव व्हायला कॅपॅसिटरला किती वेळ लागतो? इट टेक्स अ मिली सेकंड्स. व्हेरी स्मॉल टाइम. कळतंय? पण पेपरवर बघायला गेलं, पेपरवर थेरॉटिकली बघायला गेलं, थेरॉटिकली स्टडी स्टेट इट टेक्स इन्फायनाइट टाइम टू अचीव ऍक्च्युअल स्टडी स्टेट. हे सगळं डिस्कशन तुम्हाला कळतंय का? मी तुम्हाला जे काही एक्सप्लेन केलं, आय हॅव एक्सप्लेन टू यू की कसं एखादा कॅपॅसिटर एका सेलला कनेक्ट केला तर कसं त्याच्यावर चार्ज डिपॉझिट होत जातो आणि कसं तो चार्जचं व्हेरिएशन असं ठरतं. कळतंय? आणि इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू नोट, कॅपॅसिटर एकटा कधीच नसतो, त्याच्याबरोबर रेझिस्टन्स काहीतरी असायलाच पाहिजे. इट हॅज टू हॅव सम रेझिस्टन्स. कळतंय? अच्छा, तर हे तुम्ही सगळं नीट नोट डाऊन करून घ्या. मी तुम्हाला मगाशी जे काही सांगितलेलं आहे त्यात तुम्हाला काही ते खाण्याचं एक्झाम्पल नका नोट डाऊन करू. ते पण वेज क्रिस्पी पण नोट डाऊन करून घ्याल. ओके, सो राईट ऑल दिस. आणि हा कर्व काढा, हा ग्राफ काढा. ओके, आता हे काढून झालं असेल तर पुढे बघा. झालं असेल लिहून तर बघा पुढे. आता ह्याच्यावर अजून थोडंसं बघू गप्पा. दिस इज 0. फाईन. आता समजा ऍट टाइम t इक्वल टू 1 टाऊ. अरे टाऊचं युनिट सेकंड आहे ना. टाऊ काय आहे? टाइम कॉन्स्टंट आहे ना. बरं, जर टाइमची व्हॅल्यू, टाइम चालू झाला, स्टॉपवॉच चालू केला मी जेव्हा सर्किट चालू केलं तेव्हा टाइम जसं जातो, तर टाइम जेव्हा 1 RC होईल, टाइम काय होईल? 1 RC. RC म्हणजे टाऊ ना. RC म्हणजे टाऊ ना. टाइम बिकम्स 1 टाऊ जेव्हा असेल. अच्छा, तेव्हा काय होईल बघा. हे स्टँडर्ड लक्षात ठेवा, कारण बऱ्याच न्यूमेरिकल मध्ये तुम्हाला डायरेक्ट वापरता येईल. ऍट t इक्वल टू 1 टाइम. 1 टाइम कसं करणार? बोला काय होईल? लुक ऍट दॅट इक्वेशन. सबस्टिट्यूट करते काय? Q इज इक्वल टू Q मॅक्स. Q इक्वल टू Q मॅक्स 1 मायनस e रेस टू. आता टाइम इक्वल टू 1 टाइम, 1 टाऊ ना. t इक्वल टू
टाऊ टाऊ कट झाला, e रेस टू मायनस 1 होईल ना. e रेस टू मायनस 1 म्हणजे काय असतं? दिस इज इक्वल टू q इक्वल टू q max 1 मायनस 1 अपॉन e. e रेस टू मायनस 1 म्हणजे 1 अपॉन e ना. e नी मल्टिप्लाय करा, आय गेट q max इक्वल टू e मायनस 1 अपॉन e. अरे कळतंय? अच्छा, e ची व्हॅल्यू किती असते? 2.71 असे काहीतरी असते. 2.7 घ्या. e ची व्हॅल्यू अशी फिक्स आहे, इज अ कॉन्स्टंट. ही युनिव्हर्सली फिक्स्ड आहे. e चा अर्थ काय वगैरे आपण त्या डीप मध्ये जात नाही. e ती ही व्हॅल्यू आहे. ती व्हॅल्यू ठेवली, सगळा घोटाळा सॉल्व्ह केला तर काय येतं? दिस इक्वल टू 0.63. 63 ना, चेक करतोय का? दिस बिकम्स 0.63 q max. याची अख्खी व्हॅल्यू किती येते? 0.63 अशी व्हॅल्यू येते याची. अच्छा, म्हणजे ऍट टाइम t इक्वल टू वन टाऊ. किती? 1 टाऊ. किती चार्ज होतो कॅपॅसिटर? कॅपॅसिटर चार्ज किती होतो? 0.63 q max. इथपर्यंत चार्ज होतो. म्हणजे किती पर्सेंट चार्ज होतो? इन देअरफॉर इन टाइम t इक्वल टू 1 टाऊ कॅपॅसिटर चार्जेस हाऊ मच? कॅपॅसिटर चार्जेस टू 63%. 63 पॉइंट काहीतरी असणार आहे, बट नेव्हर माइंड, आपण अप्रॉक्सिमेट 63 व्हॅल्यू घेतली. कळतंय का? 63%. बघा हे. आता असा क्वेश्चन आहे, बोला किती वेळ लागेल एखाद्या कॅपॅसिटरला अर्धा चार्ज करायला? किती वेळ लागेल? हाऊ मच टाइम इट विल टेक टू चार्ज अ कॅपॅसिटर बाय हाफ? कसं करणार ते बघा. कसं करणार? कॅपॅसिटरला अर्धा चार्ज करायचा ना, म्हणजे दिस q इन्स्टंटेनियस चार्ज शुड बी हाफ ऑफ q max. मग तिथे डायरेक्ट सबस्टिट्यूट करू का? क्वेश्चन लिहून घ्या आता हवा असेल तर. हाऊ मच टाइम विल इट टेक फॉर अ कॅपॅसिटर टू चार्ज टू इट्स हाफ द कॅपॅसिटी? असं म्हणणं. म्हणजे q काय पाहिजे? q शुड बिकम इक्वल टू q max बाय 2 आणि ते सबस्टिट्यूट करा तिथे. आणि तर काय पुढचं इक्वेशन? q max 1 मायनस e रेस टू मायनस t बाय टाऊ. अरे कळतंय? हे कट झालं, म्हणजे काय झालं? e रेस टू मायनस t बाय टाऊ इज इक्वल टू हाफ. अरे कळतंय का? अच्छा, म्हणजे दिस इज इक्वल टू 1 अपॉन e रेस टू t बाय टाऊ ना. हे मायनस इंडेक्स, आता इंडेक्स प्लस होईल ना. आता हे कम्पेअर करा, म्हणजे काय होईल? t बाय टाऊ म्हणजे ओके, e रेस टू t बाय टाऊ इक्वल टू 2 होईल. म्हणजे काय? टेकिंग लॉग्स ऑन बोथ साइड, म्हणजे t बाय टाऊ बिकम्स इक्वल टू नॅचरल लॉग ऑफ 2. ओके, ह्याची व्हॅल्यू असते 0.69. नॅचरल लॉग ऑफ 2 0.69 किंवा 0.7 घेता येईल. ह्याची व्हॅल्यू असते फिक्स. तुम्हाला रेडिओ ऍक्टिव्हिटी मध्ये सारखं लागणार आहे. ह्याची व्हॅल्यू तुम्हाला पाठच पाहिजे. 0.2 ची पुढे लागणार आहे. आता नाही केलं तरी पुढे तुम्हाला करावं लागणार आहे पाठ. 0.69. अच्छा, मग टाइम किती लागेल? इट टेक्स टाइम 0.69 टाऊ. इतका वेळ लागतो. हे पण स्टँडर्ड रिझल्ट आहे. बघा, लिहून घ्या. तुम्हाला आठवलं एक्झाम मध्ये डायरेक्ट टिक मारता येईल. नाही आठवलं तर 1-2 सेकंड, काही सेकंड आपण सॉल्व्ह करता येतात. म्हणजे 50% चार्ज केला किती वेळ लागतो? दिस इज गोइंग टू बी 0.69 टाऊ. किती वेळेला? 50% ला, म्हणजे हे q max बाय 2. अरे कळतंय का? बस अशा गोष्टी. मग किती टाइम लागेल 1/4 चार्ज व्हायला, हे व्हायला, ते व्हायला? करताय खेळत बसताय आरामात. ओके, तर तुम्हाला ह्याच्यामध्ये लॉग्स, बेसिक लॉगरिथम हे माहिती पाहिजे. आपण जेव्हा रेग्युलर क्लासमध्ये भेटू तेव्हा तुम्हाला मी काही गोष्टी सांगेल, कारण आपल्याला बेसिकली लॉग्स लागणार आहेत रेडिओ ऍक्टिव्हिटी. मॉडर्न फिजिक्स मध्ये वी आर गोइंग टू यूज लॉ ऑफ रेडिओ ऍक्टिव्हिटी मध्ये वी आर गोइंग टू यूज लॉग अ लॉट. ठीक आहे, हे सगळं नोट डाऊन करून घ्या. हे गणित जे काही आहे पुढचं. फाईन. बर, हा पुढे मी सगळा बोल्ड क्लीन केलाय. तुम्ही सगळं लिहून घेतलं असेल. काय लिहिलं होतं मगाशी आपण? चार्जिंग करताना चार्ज ऑन ॲज अ फंक्शन ऑफ टाइम ऑन
ऑन कॅपॅसिटर काय असतो, क्यू इक्वल टू क्यू मॅक्स इन ब्रॅकेट 1 मायनस ई रेस टू मायनस टी बाय टाऊ. टाऊ काय आहे, आरसी, ज्याला आपण टाइम कॉन्स्टंट ऑफ सर्किट असंही म्हटलंय. अच्छा, हे झालं चार्ज ऑन द कॅपॅसिटर. ओके, याचा आपण ग्राफ पण बघितला. आता करंट, चार्जचा आणि करंटचा काही रिलेशन लावता येईल का? करंट फ्लोईंग इन द सर्किट. मला सांगा, चार्ज आणि करंटचं रिलेशन मला माहिती आहे काय आहे? व्हॉट इज दिस? आय इज इक्वल टू डी क्यू बाय डी टी ना, आणि क्यू म्हणजे हे आहे, सबस्टिट्यूट करा ते. मग काय करतो मी, डी बाय डी टी ऑफ क्यू मॅक्स इंटू ब्रॅकेट 1 मायनस ई रेस टू टी बाय टाऊ. अच्छा, क्यू मॅक्स तरी कॉन्स्टंट आहे, बाहेर काढलं, किंवा हे आत मल्टिप्लाय करा, क्यू मॅक्स आत मल्टिप्लाय केलं तर काय होईल? डायरेक्ट लिहू का मल्टिप्लाय करून? बर ठीक आहे, नवीन स्टेप लिहितो. काय येईल? क्यू मॅक्स मायनस क्यू मॅक्स ई रेस टू मायनस टी बाय टाऊ. कळतंय? ओके, पुढे दिस इज डी बाय डी टी ऑफ क्यू मॅक्स. क्यू मॅक्स तरी कॉन्स्टंट आहे, ह्याचा डिफरन्शिएशन काय होणार? 0. अच्छा, पुढे मायनस मायनस इथं येणार क्यू मॅक्स तरी कॉन्स्टंट आहे म्हणालं. आता ही ई रेस टू दिस ना, बघा काय असतं, डी बाय डी एक्स ऑफ ई रेस टू ऑफ ई रेस टू एक्स किती असतो? हा ई रेस टू एक्सच असतो. डी बाय डी एक्स ऑफ ई रेस टू एक्स इज ऑलवेज ई रेस टू एक्स ओनली. ओके, तर हे मी म्हणून ई रेस टू मायनस टी बाय टाऊचं तसंच लिहितो. हा, फक्त आता काय करावं लागेल मला, हे फंक्शन आणि या फंक्शनला पण डिफरन्शिएट करावं लागेल. त्याचा येईल -1 बाय टाऊ, त्याचं डिफरन्शिएशन. आठवतं चेन रूल? हे फंक्शन आहे ना, ई रेस टू फंक्शन आहे टाइमचं, तर फंक्शनचं डिफरन्शिएशन केलं तर ते पण -1 अपॉन टाऊ आलं ना माझं. आता डिफरन्शिएशन बघा, तसं जर केलं मी तर मला काय मिळतं, हे मायनस मायनस एकमेकांना कट करून टाकेल आणि मला काय मिळतं, क्यू मॅक्स अपॉन टाऊ. व्हॉट इज टाऊ बाय द वे? आर सी ना, ई रेस टू मायनस टी बाय टाऊ असं लिहू का मी याला? व्हॉट इज दिस? आय ॲज अ फंक्शन ऑफ टाइम. आय ॲज अ फंक्शन ऑफ टाइम म्हणजे हे रिलेशन काय सांगतं? व्हॉट इज दिस? इट शोज मी टाइम कसा आय कसा चेंज होतो विथ टाइम. बघा आता, व्हॉट इज क्यू बाय सी? व्हॉट इज क्यू बाय सी? व्ही ना, आणि क्यू मॅक्स म्हणजे काय? पोटेन्शियल अक्रॉस द कॅपॅसिटर, म्हणजे दॅट इज व्ही बाय आर ई रेस टू मायनस टी बाय टाऊ आय ऑफ टी. अच्छा, व्हॉट इज व्ही बाय आर? व्हॉट इज व्ही बाय आर? आठवा, व्ही बाय आर. व्ही बाय आर इज आय मॅक्स. व्ही बाय आर काय आहे? आय मॅक्स ना, आठवतंय का? आपल्या सर्किटमध्ये ॲट टाइम टी इक्वल टू 0 मी काय लिहिलं होतं? ॲट टाइम टी इक्वल टू 0 काय होतं? बघा, हा व्ही होता आणि आर होता ना, आणि ॲट टाइम टी इक्वल टू 0 आय जो फ्लो होत होता, आय काय होता? व्ही बाय आर होताच ना. उघडा तुमचे मागचे नोट्स, पेज पलटा, तुम्हाला असं दिसेल. हा, आणि हा आय काय? हा मॅक्सिमम करंट आहे. बघा ना, मॅक्सिममच असणार ना, कारण करंट ह्याच्यापेक्षा पुढे जर आलं, जसं हा टाइम टी इक्वल टू 0 ला होता ना, त्यानंतर पुढे ह्याच्या अक्रॉस पण पोटेन्शियल ड्रॉप होणार, म्हणून हे व्ही मायनस क्यू बाय सी केलं होतं ना, मग ते आय मॅक्स नसणार ते. ओके, आणि आय मॅक्स काय? व्ही बाय आर ना, मॅक्सिमम करंट दॅट इज फ्लोईंग. म्हणजे मला काय मिळेल? आय ॲज अ फंक्शन ऑफ टाइम इज इक्वल टू आय मॅक्स ई रेस टू मायनस टी बाय टाऊ. हे रिलेशन आलं. हे कशाचं रिलेशन आहे? दिस इज रिलेशन बिटवीन करंट अँड टाइम. मग अशी रिलेशन काय होतं? चार्ज अँड टाइम. कळतंय का? अच्छा, आता ह्याचा ग्राफ कसा काढता येईल? किंवा पहिल्यांदा बघू, टाइम टी इक्वल टू 0 ला काय होतं बघा. ॲट टाइम टी इक्वल टू 0 सबस्टिट्यूट करा, टी इक्वल टू 0 इथं काय होतं बघा. आय इक्वल टू काय येतं? आय ऑफ टी, व्हॉट इज करंट? इज आय मॅक्स इंटू हे ई रेस टू मायनस टी बाय टाऊ, म्हणजे 1 अपॉन ई रेस टू टी बाय टाऊ ना. अरे कळतंय? अच्छा, आता टी इक्वल टू 0 सबस्टिट्यूट करायचं, म्हणजे ई रेस टू 0 झालं. ई रेस टू 0 म्हणजे 1, एनिथिंग रेस टू 0 इज 1, म्हणजे काय झालं? दिस बिकम्स आय मॅक्स. ॲट टाइम टी इक्वल टू 0 आय काय? आय मॅक्स. आठवा, चार्ज ऑन कॅपॅसिटर ॲट टाइम टी इक्वल टू 0, चार्ज ऑन कॅपॅसिटर 0 होता, पण करंट मॅक्सिमम आहे. कळत आहे? आणि म्हणजे करंट काय होणार आहे? कमी कमी होत जाणार आहे जसा टाइम
पुढे जातोय तसं करंट कमी होत जाणार आहे. ओके. आणि आपल्याला माहिती आहे ना स्टडी स्टेटला काय होतं, करंट पूर्ण स्टॉप व्हायला पाहिजे. आणि मला माहिती आहे स्टडी स्टेट कधी अचीव होती, ऍट टाइम टी इक्वल टू इन्फिनिटी. ओके, सबस्टिट्यूट करायच्यात इन्फिनिटी. सबस्टिट्यूट करा, काय येतं मला, आय ऑफ टी इक्वल टू आय मॅक्स, हेच ना, हेच ना, हे खाली घेतलं टी, तुम्ही इन्फिनिटी सबस्टिट्यूट करा, हे काय झालं 1 इन्फिनिटी. हे इन्फिनिटी झालं ना, टी इक्वल टू इन्फिनिटी सबस्टिट्यूट करा, 1 इन्फिनिटी काय झालं 0, म्हणजे हे काय झालं 0. यू गेट युअर स्टडी स्टेट. म्हणजे ऍट स्टडी स्टेट काय होतं, करंट बिकम्स 0, देर इज नो करंट फ्लोईंग इन द सर्किट. अरे कळतंय का, हे फार इम्पॉर्टंट रिझल्ट आहेत दोन्ही. अच्छा, मला जर ग्राफ काढायचा झाला, इफ आय हॅव टू ड्रॉ अ ग्राफ ऑफ करंट वर्सेस टाइम, तसं मी मगाशी चार्ज वर्सेस टाइम काढला, तसं करंट वर्सेस टाइम. तर काय करता येईल, ऍट टाइम टी इक्वल टू 0 करंट वॉज मॅक्सिमम, से आय मॅक्स, अँड करंट बिकम्स 0 ऍट व्हॉट टाइम, ऍट टाइम टी इक्वल टू इन्फिनिटी. हो ना, म्हणजे हा ग्राफ असा येतो एक्सपोनेन्शियल. कळतंय का, हे एकमेकांना टच कधी होत नाही. हे टच कधी होतं, इन्फिनिटीला होतं, म्हणजे कधीच होत नाही थोडक्यात आपल्याला या ड्रॉइंग मध्ये तरी. हे तुम्हाला कळतंय, हे तुम्हाला टच करून केलेलं दाखवायचं नाही आपण. अच्छा बघा, हा बेसिकली काय आहे, आय काय आहे लक्षात घ्या, आय हा क्यूटीचा स्लोप असतो. तुम्हाला दाखवलं आठवतंय कसं कसं सांगितलं मी, हा क्यूटी कर होता ना असा. बघा ह्याचा स्लोप बघा, स्लोप कमी 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 होत गेला, हा स्लोप म्हणजेच आय असतो, म्हणजे आय कमी कमी होत गेला. कळतं तुम्हाला, एक्सपोनेन्शियली डिके झाला करंट, आणि क्यू होता तो एक्सपोनेन्शियली वाढत गेला ना, क्यू ऑन द कॅपॅसिटर. कळतंय का, हा ठीक आहे, कळलं. म्हणजे करंट विल एक्सपोनेन्शियली डिके होईल जसा चार्ज एक्सपोनेन्शियली वाढत जाईल. अरे कळतंय, दॅट्स हाऊ इट वर्क्स, सिम्पल. हा, आता मगाशी जसं म्हणल्याप्रमाणे असे प्रॉब्लेम किती बनवता येतील. प्रॉब्लेम लक्षात घ्या तुम्ही, कन्सेप्ट तुम्हाला कळली, प्रॉब्लेम्स आणि गणित, ह्याच्यात गणित थोडं क्रुशियल आहे. ह्याच्यात तुम्हाला बेसिक मॅथ्स तुमचं चांगलं पाहिजे. बघा आता काय आहे, एक सिंपल आहे बघू, ऍट टाइम टी इक्वल टू 1 टाऊ, जसं मगाशी 1 टाऊचं बघितलं होतं आठवतंय, ऍट टी इक्वल टू 1 टाऊ काय होतं बघा, इथं सबस्टिट्यूट करा, टी इक्वल टू 1 टाऊ सबस्टिट्यूट केलं तर e⁻1 झालं. e⁻1 म्हणजे खाली आल्यानंतर असं येईल ना, हे आय ऑफ टी बिकम्स आय मॅक्स अपॉन ई. अरे असं येतं ना हे, आणि ई ची व्हॅल्यू 2.7 सबस्टिट्यूट केली तर हे काय येतं, ह्याची एक स्टँडर्ड व्हॅल्यू आहे 1/2.7 चा रेसिप्रोकल येतो 0.37, की जिथे हे 0.37 आय मॅक्स. ओके, म्हणजे असं काहीतरी येईल ना इथं, हे किती आहे 0.37 आय मॅक्स. हे कधी होतं, ऍट टाइम इक्वल टू 1 टाऊ. कळतंय, असं येईल हे. अच्छा मला सांगा, हाफ कधी होईल, ऍट व्हॉट टाइम द करंट विल डिके टू हाफ. चार्जिंग, ऑब्व्हियसली आपण चार्जिंगच शिकतोय, डिस्चार्जिंग काहीच घेत नाहीये, चार्जिंगच चालू आहे सध्या. चार्जिंगच्या वेळेला करंट कधी 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 हे होईल, हाफ होईल. लक्षात घ्या, कसं करणार मी ह्याला, करंट हाफ म्हणजे काय पाहिजे, याच्यामध्ये आय शुड बिकम आय मॅक्स बाय 2. म्हणजे काय करतो त्या ठिकाणी मी आय मॅक्स बाय 2 सबस्टिट्यूट करतो आयच्या ठिकाणी, इज इक्वल टू आय मॅक्स इंटू e⁻ बाय टाऊ. हे आणि हे कट झालं, हे हाफ झालं, म्हणजे e⁻ बाय टाऊ बिकम्स 2. टी बाय टाऊ मायनसचं प्लस होईल ना, उलटं केलं तेच केलं गणित. अच्छा, आणि हे काय तेच ना, टी बाय टाऊ काय होतं, नॅचरल लॉग ऑफ 2 विच इज 0.69, म्हणजे टाइम इक्वल टू 0.69 टाऊ, असं काहीतरी आलं. अरे कळतंय का, ओके. मग असे किती प्रॉब्लेम फ्रेम करता येतील. फाइंड टाइम व्हेन आय बिकम्स 1/4 ऑफ आय मॅक्स, आय बिकम्स 1/3, 1/5, काही होईल. ऑब्व्हियसली ते तुम्हाला देताना तुम्हाला असेच न्यूमेरिकल्स, असेच आकडे देतील जे तुम्हाला सॉल्वेबल असतील, असं काही तुम्हाला काहीतरी ढिंच्याक काहीच देणार नाहीत ते.
अच्छा, चला ठीक आहे. तर हे सगळं नोट डाऊन करून घ्या. बरं, दिस वॉज ऑल अबाउट चार्जिंग ऑफ कॅपॅसिटर. ठीक आहे, ओके. बर, ह्याच्यामध्ये अजून काय काय विचारता येतात? म्हणजे असे प्रॉब्लेम्स तरी आहेतच ना, की तुम्हाला ह्याच्यामधलं तुम्हाला आय दिलेला आहे, टाइम काढा, टाइम दिलेला आहे, आय काढा. असे क्वेश्चन तर तुम्हाला डायरेक्ट सबस्टिट्यूशनचे क्वेश्चन आहेत, सबस्टिट्यूट करा आणि गणित सॉल्व्ह करा. असे क्वेश्चन तुम्ही करा. थोडे अजून व्हरायटी आहेत कशी अशी येऊ शकते बघा. तुम्हाला चार्जिंग करताना चार्ज ऑन कॅपॅसिटर ॲज अ फंक्शन ऑफ टाइम शिकवलंय. बरं, करंट इन सर्किट ॲज अ फंक्शन ऑफ टाइम शिकवलंय. बरं, मग फाइंड एनर्जी स्टोर्ड इन द कॅपॅसिटर ॲज अ फंक्शन ऑफ टाइम. कसं करता येईल? काही नाही, तुम्हाला बेसिक हे कळलं, तुम्हाला बेसिक क्यूचं इक्वेशन आलं, त्याच्यावरनं बाकीचे इक्वेशन तुम्हाला पाठ करायची गरज नाही. यू कॅन मेक इट. कसं करता येईल? चार्ज, मला सांगा, एनर्जी ॲट टाइम, एनी टाइम टी, एनर्जी काय असणार आहे? एनर्जी काय असते? हाफ सी व्ही स्क्वेअर क्यू स्क्वेअर बाय 2c. आता आपल्याला क्यूचं रिलेशन माहिती आहे टाइमचं, म्हणून क्यू स्क्वेअर बाय 2c वापरा, कारण सी कॉन्स्टंट आहे ना. ओके, म्हणजे ॲट एनी टाइम टी, म्हणजे एनर्जी ऑफ कॅपॅसिटर ॲज अ फंक्शन ऑफ टाइम किती असेल? दिस इज इक्वल टू क्यू ॲज अ फंक्शन ऑफ टाइम अपॉन ह्याचा स्क्वेअर, क्यू स्क्वेअर बाय 2c ना. अरे आठवत आहे का? क्यू स्क्वेअर बाय 2c साधा फॉर्म्युला आहे, फक्त ॲज अ फंक्शन ऑफ टाइम लिहितोय आम्ही, म्हणजे टाइम जसा बदलेल तसं ते बदल जातील. ओके, म्हणजे ई ॲज अ फंक्शन ऑफ टाइम मी कसं लिहू? ई ॲज अ फंक्शन ऑफ टाइम कसं लिहू? क्यू, बोला, क्यूचं काय आपल्याला माहिती आहे? क्यू मॅक्सचा स्क्वेअर इंटू 1 मायनस ई रेस टू मायनस टी बाय टाऊचा स्क्वेअर अपॉन 2c. कळतंय का? ओके, ओके. आता मला सांगा, व्हॉट इज क्यू मॅक्स? व्हॉट इज क्यू मॅक्स स्क्वेअर बाय 2c? हे काय आहे? क्यू मॅक्स स्क्वेअर बाय 2c तरी एक्स मॅक्सिमम एनर्जी आहे ना. क्यू स्क्वेअर बाय 2c मधला जर क्यू मॅक्स असेल तर एनर्जी पण मॅक्सिमम असणार. म्हणजे मला काय लिहिता येईल? एनर्जी ॲज अ फंक्शन ऑफ टाइम इज एनर्जी मॅक्सिमम इंटू 1 मायनस ई मायनस टी बाय टाऊ चा स्क्वेअर. अरे कळतं तुम्हाला? बस, मग हे तुम्हाला खेळता येईल. हे काय? ई ऑफ टी ॲज अ फंक्शन ऑफ टाइम, ई मॅक्स 1 मायनस 2e raised to minus t by tau plus e raised to minus 2t by tau. ब्रॅकेट स्क्वेअर. काय केलं कळलं नाही. ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर, ए स्क्वेअर ए मायनस बी, ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर. ओके, ठीक आहे. हे हे काय पाठ करायची गरज नाही. देर इज नो नीड टू बाय हार्ट दिस. असं हे करा, कशाला ते वाढवायचं उगाच प्रकार. कळतं तुम्हाला? ॲज सिम्पल एज दिस. अजून याच्यात व्हरायटी काय काय येऊ शकते बघा. मला सांगा, पॉवर इज अ फंक्शन ऑफ टाइम. इफ दे आस्क यू व्हॉट इज पॉवर इज अ फंक्शन ऑफ टाइम, मला सांगा पॉवर काय असते? पॉवर असती डीई बाय डी टी ना. ह्याला डिफरन्शिएट करा, घाणेरडं इक्वेशन तयार केलं अजून एक, बाकी काही नाही. ओके, तर आपल्याला हे 1 बाय 1 आपण शिकतोय. यातल्या गोष्टी नोट डाऊन करून ठेवा.